इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम आटपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पालखी सोहळा बेलवाडी येथे दाखल झालाय। लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा। हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली होती। यावेळी अश्व मालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आज इंदापूर तालुक्यातील पहिलं अश्वरिंगण पार पडलंय। आपल्यासोबत घोडे मालक आहेत। किती वर्षापासूनची परंपरा आहे आणि काय नेमकी भावना असते? रामकृष्ण हरी महाराज ही परंपरा आमची 100हून अधिक वर्ष झाली। तर ह्या आता ही माझी 5वी पिढी आहे। तर ह्याला आम्ही 12 एकर जमीन राखीव ठेवलेली, म्हणजे याच्यावर कोणीही विराजमान होत नाही, याच्यावर कोणीही बसत नाही, त्याच्यावर तुकाराम महाराज माऊली बसतात। तर ह्याला खाद्यपदार्थ आम्ही गूळ, डाळ, आपलं तूप असं दिले जाते खाद्यपदार्थ। ही परंपरा नेमकी कुणी सुरू केली आणि ही परंपरा सुरू करण्यामागे नेमकी पार्श्वभूमी काय आहे? ही परंपरा आता आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली आहे। आतापर्यंत किती पालखी सोहळे त्या ठिकाणी तुम्ही आले? माझी 8वी वारी आहे। मी 8 वर्षापासून वारी करतो। माऊलींच्या पालखीसाठी या सोहळ्यासाठी हा अश्व या ठिकाणी रिंगणात आणला जातो आणि हा अश्व या ठिकाणी माऊलींच्या चरणी या ठिकाणी वारीमध्ये आणला जातो अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली गेली आहे। सलग 8 जवळपास पिढ्या यांच्या माध्यमातून हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला जातो। विकास कोकरे, लोकशाही मराठी, इंदापूर, बेलवाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।